2026च्या शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करणाऱ्या इयत्ता 4थी, 5वी, 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. परीक्षेचे वेळापत्रक 2026. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने MSCE पुणे दिलेल्या माहितीनुसार परीक्षेच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत. इयत्ता 5वी PUP आणि 8वी PSS 22 फेब्रुवारी 2026. इयत्ता 4थी आणि 7वी 26 एप्रिल 2026. 2. तयारी कशी करावी? प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ वाचन पुरेसे नाही, तर स्मार्ट वर्क आवश्यक आहे. अभ्यासक्रम समजून घ्या. भाषेशिवाय गणित आणि बुद्धिमत्ता इंटेलिजन्स टेस्ट हे विषय गुणांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. दैनंदिन सराव. दररोज किमान 1 ते 2 तास गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचा सराव करा. सूत्रांची एक छोटी वही करा. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. गेल्या 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे प्रश्नांचे स्वरूप आणि कठीण पातळी लक्षात येते. वेळेचे नियोजन. परीक्षेत 1.5 तासात 75 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळे घड्याळ लावून सराव करण्याची सवय लावा. OMR शीट सराव. उत्तरे गोल करण्याची सवय घरीच करा, जेणेकरून मुख्य परीक्षेत चुका होणार नाहीत. 3. किती मार्क आवश्यक असतात? पासिंग आणि मेरिट मार्क्स. शिष्यवृत्ती परीक्षेत 2 टप्पे असतात: पात्र होणे, पासिंग, आणि गुणवत्ता यादीत येणे, मेरिट लिस्ट. निकष. आवश्यक गुण. पात्रता, पासिंग. प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. 150 पैकी 60 गुण. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मेरिट. केवळ पास होऊन चालत नाही. गुणवत्ता यादीत येण्यासाठी साधारणपणे 75% ते 85%, 220 ते 250 अधिक गुण 300 पैकी लागतात. टीप गुणवत्ता यादी ही जिल्हावार आणि प्रवर्गानुसार कॅटेगरी वेगळी असते. शहरी भागातील कट ऑफ ग्रामीण भागापेक्षा थोडा जास्त असू शकतो. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी 300 पैकी 250 पेक्षा जास्त गुणांचे उद्दिष्ट ठेवावे.